ऑनलाईन औषध विक्रीमुळे समाजामध्ये जे नशेचं प्रमाण, औषध विक्रीचं जे प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे तरुण पिढी बिघडत चाललेली आहे. नमस्कार, मी संग्रामसिंह नरेंद्र धुमाळ, अध्यक्ष फलटण तालुका केमिस्ट अँड ड्रग्स असोसिएशन. ते संजय कुमार शाह, सचिव फलटण केमिस्ट असोसिएशन. रणजित कदम, उपाध्यक्ष. जट सभासद विजय जाधव. कार्यक्रम सदस्य सुजित बोईटे. कार्यक्रम सदस्य विश्वराज गांधी. सहकारी मित्र शिवम पवार. माजी उपाध्यक्ष मिलिंद मित्रे. आज प्रसार माध्यमाच्या समोर याचं कारण असं होतं की दिनांक 20 मे 2026 बुधवार, उद्या अखिल भारतीय औषध विक्रेता संघ, ऑल इंडिया केमिकल असोसिएशन व महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशन यांनी एक दिवसीय बंद पुकारलेला आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे की जे आता सध्या ऑनलाईन औषध विक्री चालू आहे त्याच्यावर आळा बसला पाहिजे. तसेच कॉर्पोरेटद्वारे जो डिस्काउंटचं प्रमाण वाढलेलं आहे ते थांबलं गेलं पाहिजे व बनावट औषधांची जी विक्री होत आहे ह्यासाठी हा बंद आहे. आमचे ऑल इंडिया केमिकल असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत माननीय श्री माजी आमदार अप्पासाहेब शिंदे यांनी हे 20 तारखेला जो उद्या बंद पुकारलेला आहे त्यासाठी विस्तृत माहिती सांगतो. काय होतंय की ऑनलाईन औषध विक्रीमुळे समाजामध्ये जे नशेचं प्रमाण, औषध विक्रीचं जे प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे तरुण पिढी बिघडत चाललेली आहे. तसंच त्याप्रमाणे माणसं सेल्फ मेडिसिन करायला लागले. स्वतः सर्च करायचे, स्वतः ऑर्डर टाकायची, त्याचा दुरुपयोग त्यांच्या शरीरात होते त्यांना समजत नाही. ह्या गोष्टी कुठे थांबल्या गेल्या पाहिजेत. डॉक्टरांच्याकडे प्रॉपर ट्रीटमेंट घेऊनच ते औषध घेतलं गेलं पाहिजे. आमच्याकडे मेडिकलमध्ये असं होतं की आमच्याकडे प्रिस्क्रिप्शन येते, आम्ही डॉक्टरांकडे ते पेशंट जातात, पेशंटची प्रिस्क्रिप्शन आमच्याकडे येते, त्याप्रमाणे आम्ही त्यांना औषध देतो. आमच्याकडे औषधं येताना प्रॉपर चेनने येतात. कंपनी थ्रू CNDF टू होलसेल टू रिटेल टू कस्टमर किंवा पेशंट, हे आमची सिस्टीम आहे. आता ह्यामध्ये जे ऑनलाईनचं होतं हे डायरेक्ट रुग्ण काय करतात किंवा व्यक्ती काय करतोय, डायरेक्ट ऑनलाईनला प्रिस्क्रिप्शन पाठवतात किंवा ऑनलाईन डायरेक्ट ऑर्डर देतात आणि ते त्यांची औषधं मागवतात. पण त्यामध्ये असं होतं की प्रॉपर औषध दिलं जात नाहीये. NRXचं प्रमाण, नार्कोटिकचं प्रमाण, जे नशेचे औषध आहेत त्याचा विक्री जास्त प्रमाण वाढलेलं आहे. गर्भपाताच्या औषधांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. दुसरा अजून विषय असा म्हणजे की ऑनलाईनचा हे थांबलं का पाहिजे, तर जे आपले डायबिटिक्सचे जे पेशंट आहेत त्यांना जे इन्सुलिन द्यायला लागतात ते त्याचा जो कोल्ड स्टोरेज आहे ते मेंटेन राहायला पाहिजे. ते मेंटेन नाही झालं तर ते पेशंटला त्याचा उपयोग होत नाही. ह्या गोष्टीचा सगळा विचार करता प्रशासनाने, गव्हर्नमेंटनी आमच्या सर्व मान्य करायची ही विनंती आहे. तसेच सातारा जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सागर पाटील साहेब, सचिव अभयजी गरगडे साहेब व सातारा तालुका अध्यक्ष प्रवीण पाटील, सदस्य फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनानुसार व हा सर्व बंद आम्ही करत आहोत. तर ह्या बंदला जनतेने सहकार्य करावं व काही अडचणी आल्यास, कुठल्या पेशंटला किंवा इमर्जन्सी ड्रग लागल्यास तर जे आमचे पदाधिकारी आहेत त्यांना आपण तातडीने फोन करावा. त्यांना गैरसोय होणार नाही हे जे आम्ही फलटण तालुका केमिस्ट असून हे नक्की आम्ही खात्री देतो व कुणाला त्रास होणार नाही याची आम्ही खात्री देतो. त्यासाठी आपली 3 मेडिकल आपण दिलेले आहेत. फलटण लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दिलेलं आहे, डॉक्टर JT पोळांचं ते खाली मेडिकल दिलेलं आहे, शिवानंद पोळांचं, व रोहित होरा बेबी केअर हे लहान मुलांसाठी दिलेलं आहे. तरी कधी कुणाला कुठल्या रुग्णाला काय अडचण असल्यास तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, त्यांना सहकार्य केलं जाईल. ह्या गोष्टीला कुठेतरी आळा बसावा, हे जनतेच्या हितासाठी आहे. ह्या गोष्टीला कुठेतरी आळा बसावा, त्यासाठी ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशन व महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशन यांनी हा एक दिवसाचा बंद पुकारलेला आहे. ह्याच्यामध्ये आमचा कुठलाही ही नाही की जनतेला त्रास व्हावा. जनतेला त्रास होऊ नये म्हणून आम्ही आमच्या तालुक्यामधून 2-3 दुकानांचे इमर्जन्सी विक्रीसाठी जे इमर्जन्सी पेशंट आहेत त्यासाठी आम्ही 3 मेडिकल दिलेले आहेत. त्यांची नावे आम्ही प्रशासनाला कळवलेली आहेत. त्या मार्फत त्या ठिकाणी पेशंट तिथे गेल्यानंतर त्यांना ते औषध मिळणार आहे. तरी माझं एकच विनंती आहे की गव्हर्नमेंटला की ह्या ज्या औषध विक्री चालू आहे ऑनलाईनची, ह्याला कुठेतरी आळा बसावा. आता आमच्याकडे येताना आम्ही प्रॉपर चेनमधनं, प्रॉपर फार्मसिस्टकडनं ते औषध दिलं जातं. तसं ऑनलाईनमध्ये प्रॉपर फार्मसिस्टच्या निर्देशाखाली किंवा सक्षम व्यक्तीच्या खालनं ते औषध जातं का नाही हे माहित नाही. ह्या गोष्टीला कुठेतरी आळा बसला पाहिजे. तरी प्रशासनाला, गव्हर्नमेंटला आमची विनंती आहे की ह्या गोष्टीचा सहानुभूतीपूर्वी विचार करावा व ह्या गोष्टी कुठे थांबाव्यात. ह्याच्यामध्ये नवीन पिढीचं
जे नुकसान होत आहे हे थांबलं जाईल व जे सेल्फ मेडिटेशन आहे, जे व्यक्ती स्वतःच्या स्वतः सर्च करून कुठले औषध घ्यायचे हे थांबलं गेलं पाहिजे. पेशंटने हे डॉक्टरकडे गेलंच पाहिजे, डॉक्टरांच्या प्रॉपर प्रिस्क्रिप्शनने औषध पुढे गेलं पाहिजे. ह्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्या प्रशासनाने मान्य कराव्यात व 20 तारखेचा जो उद्याचा बंद आहे त्यासाठी मी जनतेला एक आवाहन करतो की आजचा एक दिवस आहे आपल्याकडे, तुम्ही आजच्या आजच बऱ्यापैकी तुम्हाला लागणाऱ्या सर्व गोळ्यांची खरेदी करून घ्यावी व आम्हाला जनतेने सहकार्य करावं की हे तुमच्यासाठी चाललेलं आहे, हे आमच्यासाठी नाही, तुमच्या सगळ्यांसाठी चाललेलं आहे. ही नवीन पिढी वाचणार आहे. ह्याच्यामध्ये बनावट औषधांचा जे समाजात पसरलेलं आहे हे प्रमाण थांबवायसाठी हा चाललेला आहे. तर तुम्ही आम्हाला सर्वांनी सहकार्य करावं आणि जनतेला ही आमची फलटण केमिस्ट असोसिएशनच्या वतीने मागणी आहे. मी संजय कुमार शहा, फलटण तालुका केमिस्ट असोसिएशन सचिव आणि माझे सर्व सहकारी बंधू, आपण ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशन यांच्यातर्फे 20 तारखेला जो बंद घेत आहे त्या संदर्भात सर्व केमिस्ट बंधूंनी उद्या वेणुताई चव्हाण कॉलेज, फार्मसी कॉलेज येथे उपस्थित राहायचं आहे. आपल्या सर्वांना हा बंद यशस्वी करायचा आहे. यामध्ये आपल्यासाठी आणि आपल्या सर्वांच्यासाठी, समाजासाठी असणारी गोष्ट आपल्याला अगदी ताकदीनं गव्हर्नमेंटला दाखवून द्यायचं आहे की अरे हे बंद कशासाठी आहे. आणि खरंच मला गव्हर्नमेंटला एक विनंती करूच वाटते की आपण एवढी बेरोजगारी असताना अजून हे बेरोजगारीत भर का पाडतो? कॉर्पोरेटद्वारे अव्यावसायिक डिस्काउंट का देऊ शकतो आणि हे असं एवढं जरुरीचं का आहे का अजून बेरोजगारीत भर पाडायची आहे? तर शेवटी माझं एकच म्हणणं आहे की जिओ आणि जिओ देव ही भावना असावी का मरा आणि मरू द्या हा विषय नको आहे. तर आपण सर्वांनी आणि गव्हर्नमेंटनं ह्या विषयावर अगदी सहानुभूतीपूर्वक विचार करावा. नाहीतर हा बंद हा केवळ वादळापूर्वीची शांतताच आहे. याच्या पुढे अजून संघटना आमची काय सांगेल त्या पद्धतीनं आम्ही खूप मोठा विरोध या माध्यमातून सरकारला दाखवू शकतो. मी सभासद बंधूंनो, आपण उद्या सकाळी 10 वाजता वेणुताई चव्हाण फार्मसी कॉलेज फलटण येथे एकत्र जमणार आहोत. तेथून क्रांतिसिंह नाना पाटील चौक फलटण, नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक फलटण, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून मोर्चा निघून आपण प्रांत साहेबांना आपलं निवेदन देणार आहोत. या निवेदनासाठी आणि आपला मूक मोर्चा जो आपण या मोर्चाद्वारे आपण प्रशासनाला माहिती देणार आहोत. तर सर्वांनी आपली उपस्थिती राहावी ही विनंती. मी फलटण तालुका उपाध्यक्ष केमिस्ट अँड ड्रग्स असोसिएशन सभासदांना आवाहन करतो की उद्या दिनांक 20 मे 2026 रोजी होणाऱ्या मेडिकल असोसिएशनच्या बंद मध्ये सर्व सभासदांनी मोर्चासाठी उपस्थित राहून सर्वांनी सहकार्य करावे व आपला बंद 100% यशस्वी करावा ही विनंती.